नमस्कार फ्रेंड, सर्वप्रथम आपण श्री सूक्त म्हणजे काय, श्री सूक्त पठण करण्याची पद्धत, त्याचे पठण केल्याने काय फायदे होतात हे बघणार आहोत। शास्त्रानुसार श्री सूक्त म्हणजे श्री आणि सूक्त असे दोन शब्द आहेत। श्री म्हणजे केवळ धनलक्ष्मी, अर्थलक्ष्मी नव्हे, तर श्रीला व्यापक अर्थ आहे। श्री म्हणजे महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती, तीच त्रिगुणात्मिका जगदंबा, तीच रेणुका, तीच तुळजाभवानी आणि तीच परमेश्वराची आदिशक्ती। आणि सूक्त म्हणजे स्तुती, आदिमाया आदिशक्तीची स्तुती म्हणजे श्री सूक्त। श्री म्हणजे अंतरंगाचे सौंदर्य। श्रीची दोन रूपे आहेत, पराशक्ती आणि अपराशक्ती। अपरा ही प्रगट शक्ती आहे। आद्यशंकराचार्यांनी सौंदर्य लहरीमध्ये श्रीची दशरूपे सांगितली आहेत। 10 विद्या म्हणजे महाकाली, तारा, षोडशी, भुवनेश्वरी, छिन्नमस्ता, त्रिपुर भैरवी, धूमावती, बगलामुखी, मातंगी, कमलात्मिका ही दशरूपे आहेत। तर सप्तशतीमध्ये ती शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री ही रूपे आहेत। आणखी म्हणजे देवी भागवतामध्ये तिची लक्ष्मी रूपात 8 रूपे आहेत। ती म्हणजे वीरलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, विजयलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, आदिलक्ष्मी, विद्यालक्ष्मी आणि धनलक्ष्मी ही रूपे आहेत। तर पुराणात फक्त प्रधान 3 रूपे आहेत, ती म्हणजे महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी। आता आपण श्री सूक्त पठणाचे फायदे जाणून घेऊया। धर्मग्रंथानुसार धनलाभासाठी देवी लक्ष्मीची उपासना करणे सर्वश्रेष्ठ उपाय सांगितला आहे। या श्री सूक्ताचे पाठ पूर्ण श्रद्धेने केल्यास देवी लवकर प्रसन्न होऊन साधकाला धनसंपत्ती प्रदान करते। नियमानुसार श्री सूक्त पठण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे ऋग्वेदात सांगितले आहे। असे मानले जाते की शुक्रवारी श्री सूक्ताचे पठण केल्याने माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते। यामुळे घरात सुख समृद्धी वाढते आणि गरिबी दूर होते। श्री सूक्त पठण करण्याची पद्धत म्हणजे देवी लक्ष्मीचा फोटो, मूर्ती स्थापित करून धूप, दीप, चंदन, अबीर, गुलाल, अक्षदा आणि लाल फूल अर्पण करावे। देवीला खीर नैवेद्य अर्पण करावा। श्री सूक्ताचे पठण करावे। यानंतर देवीची आरती करावी। जर तुम्ही दर शुक्रवारी या पद्धतीने लक्ष्मीची पूजा करू शकत नसाल तर महिन्याच्या अमावस्या किंवा पौर्णिमेला हा उपाय करू शकता, त्यामुळे तुमची इच्छा पूर्ण होते। आणखी एक विशेष म्हणजे श्री सूक्त हे संस्कृत भाषेमध्ये असल्याने ते पठण करताना उच्चार शुद्ध व स्पष्ट असावेत, नाहीतर हे पाठ एखाद्या ब्राह्मणाकडून करून घ्यावेत, जेणेकरून उच्चार चुकीमुळे अर्थाचा अनर्थ टळेल। त्या व्यक्तींच्या जीवनात खूपच आर्थिक समस्या आहेत, लक्ष्मी स्थिर राहत नाही, त्यांनी श्री सूक्ताचे 11-16 पाठ करून घ्यावेत। हा उपाय अत्यंत उपयुक्त ठरतो। लक्ष्मी स्थिर राहते, कुंडलीतील अशुभ ग्रहांचे आपल्यावर पडणारे प्रभाव कमी होतात। धन्यवाद।